जिभेवर चव रेंगाळत राहावी असं एकदम फुलान धमाका, आंबटपणाची टॅग, तिखटपणाची झणझण आणि हलकासा गोडपणा. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. आज मी तुमच्यासाठी अशीच एक अमेझिंग चवीची नेक्स्ट लेवलची ही झटपट तयार होणारी आणि आंबट गोड तिखट अशी ही कैरीची चटपटीत चटणी तयार केलेली आहे. अगदी साधीच भाकरी, गरमागरम चपाती, साधं सोपं आपलं वरम भातासोबत देखील तोंडी लावण्यासाठी जर तुम्ही ही एक कैरीची चटणी बनवाल ना, तर तुमचा प्रत्येक घास होईल खास. करायला सोपी आहे, झटपट बनवून तयार होणारी ही चटणी जेवणाची रंगत तर वाढवते, त्याचबरोबर अगदी तुमचं मन देखील तृप्त होईल. आणि असेच चटपटीत काही कैरीचे पदार्थ या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मी दिलेले आहे, ते देखील नक्कीच पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा छान चटपटीत आणि झटपट बनवून तयार होणाऱ्या रेसिपी. अगदी रेस्टॉरंट रेसिपी, ब्रेकफास्ट रेसिपी, पारंपरिक रेसिपी, नाश्त्याच्या रेसिपी, टिफिन रेसिपी आणि बरंच काही. अशाच भरपूर टिप्स आहेत आणि वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायच्या असतील आणि वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर 365 रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अगदी चटपटीत अवघ्या 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही कैरीची आंबट गोड तिखट चटणी कशी तयार करायची ते पाहत आहोत. फक्त एक कैरीपासून आपण एवढी सगळी चटणी केलेली आहे. त्यासाठी घेतलेला आहे एक टोमॅटो छान असा पिकलेला घ्या, म्हणजे चटणी चवीला छान होते, त्याचबरोबर चटणीला रंग देखील खूप छान असा येतो. त्यानंतर कैरी खूप मोठी आहे आणि थोडीशी आंबट आहे, त्यामुळे अर्धी घेतलेली आहे. तुमची कैरी जर आंबट गोड असेल, खूप जास्त आंबट नसेल, तर पूर्ण एक कैरीचा वापर केला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया लसूणच्या पाकळ्या. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपली कैरी त्याचबरोबर टोमॅटो छान असा शिजला जाईल. आता या ठिकाणी टोमॅटो शिजल्यामुळे त्यातील थोडासा आंबटपणा देखील कमी होतो, त्याचबरोबर छान सॉफ्ट असा होतो. कैरी देखील छान अशी परफेक्ट शिजते. हे पहा. आता यामध्येच आपण अगदी 1 मिनटं छान अशी दणदणीत वाफ आल्यानंतर यामध्ये टाकूया एक लाल मिरची. ही जी लाल मिरची आहे ती बेडगी आहे, ही तिखट नसते, त्याचबरोबर यामुळे चटणीला रंग खूप छान असा येतो. त्यामुळे या ठिकाणी सगट बेडगी मिरची टाकली आहे. तुमच्याकडे नसेल तर बेडगी मिरची पावडर टाकली तरीही चालेल. यामधील जे टाकलेलं पाणी आहे ते पूर्ण आटईपर्यंत, पूर्ण पाणी संपेपर्यंत या ठिकाणी आपण गॅस चालू ठेवलेला होता. गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला होता आणि अवघ्या 2 ते 3 मिनटामध्ये छान अशी आपली कैरी शिजलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटोची वरील साल आपण काढून घेतली होती, ती यामध्ये टाकलेली आहे. लसूण, त्याचबरोबर लाल सुकी मिरची देखील टाकलेली आहे आणि कैरीचा जो आतील गर आहे तो सगळा आपल्याला यामध्ये टाकायचा. जी वरील साल आहे ती पूर्ण काढून टाकायची. आता या ठिकाणी तुमची जर कैरी खूपच कोवळी असेल तर सालीसहित टाकली तरीही चालेल, परंतु सालीचा जो तुरटपणा असतो तो हलकासा कमी करायचा आहे. यासाठी आपल्याला या ठिकाणी तो आतील जो गर आहे तो आपण यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आता तुम्हाला या ठिकाणी याची चव जर आणखीनच चटपटीत करायची असेल तर साध्या मिठाऐवजी तुम्ही काळं मीठ वापरलं तरीही चालेल. अगदी थोडीशी मिरेपूड देखील यामध्ये ॲड केलेली आहे आणि या ठिकाणी आंबट गोड तिखट चव बॅलन्स करण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे. कैरी जास्त आंबट असेल तर या ठिकाणी गुळाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ही कैरीची चटणी छान अशी मिक्सरला दळून घेणार आहोत. या ठिकाणी मिक्सर तुम्ही खूप जास्त गरम असताना या ठिकाणी हे मिक्सरला दळून घेऊ नका. हलकंसं 1 ते 2 मिनटं थंड करून त्यानंतर मिक्सरला दळून घ्या. आता या ठिकाणी याचं छान अशी आपली प्युरी तयार होईल अशा पद्धतीची ही चटणी आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे. हे पहा. आणि ही दळून घेत असताना आपल्याला पाणी वगैरे टाकण्याची गरज पडली नाही. छान परफेक्ट अशी ही चटणी आपली दळून झालेली आहे आणि चटणीला रंग पाहू शकता. बेडगी मिरचीमुळे आणि टोमॅटो छान असा पिकलेला असल्यामुळे अगदी सुंदर असा रंग आलेला आहे. आता ही जी चटणी आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. साधारणतः अर्ध्या कैरीपासून 1 बाऊल होईल एवढी आपली चटणी तयार झालेली आहे. आणि ही जी चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान 2 ते 3 दिवस देखील सर्व करू शकता. छान चटपटीत चटणी ही तयार होते. त्याचबरोबर तुम्हाला ही चटणी जर स्टोअर करायची असेल 8 दिवसांसाठी तर तेलामध्ये छान अशी परतवून घ्या. त्यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे काढून घ्या, जेणेकरून ही चटणी तुम्हाला 8 दिवस छान अशी कोरड्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये, हवाबंद बरणीमध्ये
फ्रीजमध्ये स्टोअर करते, परंतु अगदी ही जेवताना मी ताजी फ्रेश बनवते, त्यामुळे मी या ठिकाणी परतवून वगैरे घेतली नाही. ही चटणी अशीच या ठिकाणी बाउलमध्ये सर्व केली आणि छान खमंग जिऱ्याची फोडणी आपण यावर देणार आहोत. तुम्हाला या चटणीमध्ये जिरे आणि आणखीन काही यामध्ये यूज करायचं असेल तरी देखील तुम्ही यामध्ये कढीपत्ता वगैरे किंवा कोथिंबीर वगैरे टाकून त्याची खमंग फोडणी या चटणीवर देऊ शकतो. परंतु फक्त जिऱ्याची जी फोडणी आहे ती या चटणीवर मी देत असते. मग त्या पद्धतीची चटणी देखील चवीला खूप छान अशी लागते आणि अगदी थोडीशी हळद हिंग यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ही खमंग फोडणी आपण या चटणीवर देणार आहोत. रंग तर खूप छान आलेला आहे, त्याचबरोबर चटणी देखील फोडणीमुळे चवीला अतिशय सुंदर अशी लागणार आहे. आणि फोडणी दिल्यानंतर आपण ही फोडणी छान अशी मिक्स करूया. तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी तुम्हाला देखील ही चटणी खावीशी वाटली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कैरीशी रिलेटेड आणखीन काही पदार्थ जे व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेले आहे ते देखील नक्कीच पहा. आणि हो, येत्या 2 दिवसामध्ये कैरीचा मुरांब्याची रेसिपी देखील आपण पाहणार आहोत आणि या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कालच्या भागामध्ये आपण कैरीच्या कढीची रेसिपी पाहिलेली आहे, ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच चॅनलवर जाऊन चेक करा. आणि अगदी छान चटपटीत आंबट गोड तिखट चवीची आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला देखील अशाच एखाद्या कैरीच्या चटणीचं चटपटीत प्रकार माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, मी चटणी सर्व करत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वर्षभर 365 रेसिपींची नोटिफिकेशन येईल. कविताच किचनचे मसाले हवे असतील तर नक्कीच सांगा. हे पहा, खूप छान अशी आपली चटपटीत चटणी आज बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट तर कराच, त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. तुम्हाला कैरीचे कोणकोणते पदार्थ माहिती आहे अशा 10 पदार्थांची लिस्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून या व्यतिरिक्त मला जे कैरीचे पदार्थ माहिती आहे त्या व्यतिरिक्त देखील तुमच्याकडून एखादा नवीन पदार्थ कैरीचा माहिती झाला तर ती रेसिपी देखील नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा मी प्रयत्न करेल. अगदी छान साधी सोप्या पद्धतीची ही चटणी आहे. त्याचबरोबर अगदी महिनाभर स्टोअर करता येणाऱ्या कैरीची चटणीची रेसिपी देखील आपण या अगोदर पाहिलेली आहे. ती रेसिपी तुम्ही चॅनलवर जाऊन सर्च करू शकता. तुम्हाला कोणतीही रेसिपी सर्च करायची असेल तर यूट्यूबवर तुम्ही कैरीची चटणी सर्च करायची असेल तर कैरीची चटणी रेसिपी मराठी कविताच किचन अशा पद्धतीने तुम्ही सर्च केलं तर ती रेसिपी तुमच्याकडे लवकर शो होईल. अगदी छान अशी दिसत आहे, चवीला देखील खूप छान अशी झालेली आहे. आणि लहान मुलांना तुम्ही थालीपीठसोबत हीच आंबट गोड चटणी नक्कीच देऊ शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.